नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत. चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा. आपला आजचा विषय आहे विज्ञान शाप की वरदान निबंध. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि शेजारील बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे विज्ञान शाप की वरदान. हा विषय खूप वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे विज्ञानाचे फायदे तोटे किंवा विज्ञान शाप या अभिशाप. तसेच विज्ञान वरदान या अभिशाप. विज्ञानाचे फायदे तोटे सेपरेटली, विज्ञानाचे फायदे किंवा विज्ञानाचे तोटे किंवा विज्ञानाचे चमत्कार, अशा वेगवेगळ्या प्रकारे हा विषय विचारला जाऊ शकतो. या विषयावरती आपण निबंध किंवा भाषण देखील देऊ शकतो. चला तर मग विषयाला चालू करूयात. आपल्या विज्ञान शाप की वरदान. शोध लावले अनेक मानवांनी. विज्ञानामुळे झाली प्रगती. आपणच ठरतोय कारणीभूत करण्या पृथ्वीची अधोगती. शोध लावले अनेक मानवांनी. विज्ञानामुळे झाली प्रगती. आपणच ठरतोय कारणीभूत करण्या पृथ्वीची अधोगती. विज्ञान हे मानवाच्या प्रगतीमध्ये फार पूर्वीपासून आघाडीवर आहे. असंख्य समस्यांचे समाधान करणारे आणि मानवाला अभूतपूर्व प्रगतीकडे नेणारे हे विज्ञान आहे. तरीही या दुहेरी तलवारीमध्ये आशीर्वाद आणि शाप दोन्ही आहेत. सखोल फायदे आहेत आणि महत्त्वपूर्ण नैतिक, पर्यावरणीय आणि अस्तित्वात्मक आव्हाने देखील आहेत. विज्ञानातील सर्वात स्पष्ट आशीर्वादांपैकी एक म्हणजे तांत्रिक प्रगती. चाकाच्या शोधापासून ते इंटरनेटच्या निर्मितीपर्यंत विज्ञानाने मानवी जीवनात सातत्याने बदल घडवून आणले आहेत. या नवकल्पनांमुळे दळणवळण, वाहतूक आणि एकूणच जीवनमान सुधारले आहे. विज्ञान ठरले वरदान, त्यामुळे अनेक जीव वाचवू शकलो. अनेक साथीच्या रोगांना प्रतिबंधन लावून जिंकलो. विज्ञान ठरले वरदान, त्यामुळे अनेक जीव वाचवू शकलो. अनेक साथीच्या रोगांना प्रतिबंधन लावून जिंकलो. वैद्यकीय विज्ञानाने विशेषतः उल्लेखनीय प्रगती केली आहे. कोरोनासारख्या रोगांचे निर्मूलन, लस विकसित करणे, त्यामुळे आयु वाढते आणि मृत्यूदर कमी होतो. विज्ञानाने विश्वाबद्दलची आपली समजही खूप वाढवली आहे.
खूप प्रगती केली मानवाने, खूप प्रगती केली मानवाने, चंद्रावरही पोहोचला, चंद्रावरही पोहोचला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी, रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी पाण्याचा, जमिनीचा दर्जा खालावला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी पाण्याचा, जमिनीचा दर्जा खालावला. खूप प्रगती केली मानवाने, चंद्रावरही पोहोचला. रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी पाण्याचा, जमिनीचा दर्जा खालावला. खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या क्षेत्रांनी अवकाशाची विशालता, ताऱ्यांचे स्वरूप आणि कृष्णविवरांचे अस्तित्व प्रकट केले आहे. उदाहरणार्थ उपग्रह, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, जागतिक दळणवळण नेटवर्क आणि हवामान अंदाजासाठी अविभाज्य आहे. शेतीमध्ये वैज्ञानिक पद्धतींनी क्रांती झाली आहे, ज्यामुळे अन्न उत्पादनात वाढ झाली आहे आणि मोठ्या लोकसंख्येला टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. जसे विज्ञानाचे वरदान आहे, तसेच काही दुष्परिणाम देखील आहेत, ज्यामुळे मानवी जीवन अथवा संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास ही सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. औद्योगिकीकरण आणि तांत्रिक प्रगती आर्थिक विकासाला चालना देत असतात. प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलांना कारणीभूत ठरले आहे. मानवी फायद्यांसाठी आपण प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग यात भर घालत आहोत. वैज्ञानिक प्रगतीच्या सर्वात गडद पैलूंपैकी एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे विकसित करणे. अणु, जैविक आणि रासायनिक अस्त्रांच्या अस्तित्वामुळे जागतिक सुरक्षेसाठी सतत धोका निर्माण होतो, ज्यात अतुलनीय मानवी दुःख आणि पर्यावरणाचे नुकसान होण्याची क्षमता असते. आधुनिकीकरणामुळे झाला नैसर्गिक संपत्तीचा नायनाट. आधुनिकीकरणामुळे झाला नैसर्गिक संपत्तीचा नायनाट. श्वास विकत घ्यावा लागतोय अशा परिस्थितीने घातलाय घाट. श्वास विकत घ्यावा लागतोय अशा परिस्थितीने घातलाय घाट. आधुनिकीकरणामुळे झाला नैसर्गिक संपत्तीचा नायनाट. श्वास विकत घ्यावा लागतोय असा परिस्थितीने घातलाय घाट. आशीर्वाद आणि शाप देण्याची दुहेरी क्षमता असलेले विज्ञान मानवी चातुर्य आणि महत्वाकांक्षेची जटिलता प्रतिबिंबित करते. समाजाचे उदात्तीकरण करण्याची, रोग बरे करण्याची आणि विश्वाची रहस्य उलगडण्याची शक्ती त्यात आहे. विज्ञानामुळे आपण नक्कीच प्रगती केली,
परंतु हेच कारण आपल्या पृथ्वीच्या विनाशाचे कारण तर नाही होणार याचा विचार होणे गरजेचे आहे. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा आजचा निबंध कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन विषयांवरती निबंध, भाषण पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्हाला जर नवीन विषयावरती निबंध, भाषण हवे असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. मी ते नक्की अपलोड करेन. शेवटी जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूयात नवीन विषयांवरती.